ऐका हो ऐका, जिवंत सातबाराचा वाटप तहसीलदार साहेब करणार आहे। अकोला तालुक्यातल्या गावागावात सध्या दवंडी पिटली जाते। मृत झालेल्या शेतकऱ्यांचं नाव 7/12 वरून कमी करून त्या ठिकाणी त्यांच्या वारसाचं नाव लावणं सुरू आहे। 7/12 धारक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या 7/12 वर वारसाचं नाव लावतात, पण अनेकदा गरीब आणि अज्ञानी शेतकऱ्यांना याबद्दल फारशी माहिती नसते। ज्यांना माहिती असते ते खटपट करतात, पण सरकारी यंत्रणेतला भ्रष्टाचार आणि सुस्तपणामुळे ही कामं तत्परतेनं होत नाहीत। कित्येक वर्षे मृताचं नाव 7/12 वरच राहतं। भौरत गावच्या नामदेव गावंडे यांनी आपली जमीन मुलगा भगवानच्या नावे 10 वर्षांपूर्वीच केली होती, पण 6 वर्षांपूर्वी भगवानचं निधन झाल्यानंतर नामदेव गावंडेंनी 7/12 वर नातवाचं नाव लावण्याचा प्रयत्न केला। गेली 6 वर्षे त्यांना ते शक्य झालं नाही, पण जिवंत 7/12 योजनेमुळे त्यांचं हे काम आता एका दिवसात पूर्ण झालंय। माझा मुलगा भगवान नामदेव गावंडे हा वारून 5-6 वर्षे झाले, तर त्याच्या मुलाच्या नावानं जमीन करायची होती, पण ते मुलीच्या सह्या आणणं आणखी त्या गावून जाणं येणं टाईम नाही मिळाल्यामुळे हे 6 वर्षे झाले राहिले। अकोला तालुक्यातल्या गावोगावच्या शेतकऱ्यांना आपल्या 7/12 वरील मृत व्यक्तींची नावं काढण्याचं आवाहन तहसीलदारांनी केलंय। तहसीलदार सोहम वायाळ आणि त्यांची टीम तालुक्यातल्या प्रत्येक गावात जाऊन 7/12 वरील मृतांची नावं कमी करत आहेत। त्यानंतर नवे 7/12चे उतारे वारस शेतकऱ्यांना दिले जातात। या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाचलाय। 7 वर्षाच्या पहिले आम्हाला काहीच नव्हतं, आमच्या म्हणजे ताब्यातही नव्हतं। बाबा वारल्यापासून ताब्यातच नव्हतं आमच्या। ते पांडेबा हे आमचे म्हणजे आले गावात, 7/12 आम्हाला दिला, फार आनंद झाला याच्यामुळे। आम्ही लय झटलो, पण आम्हाला 7/12 काही भेटलं नाही, पण ह्याच्यामुळे आम्हाला 7/12 भेटलं। सरकारी योजना गाव पातळीवर पोहोचवण्यासाठी राज्यात सुवर्ण जयंती राजस्व अभियान राबवलं जातंय। या अभियानाअंतर्गत निरनिराळ्या योजना स्थानिक पातळीवर राबवल्या जातात। त्यानुसार तहसीलदार सोहम वायाळ यांनी जिवंत 7/12ची योजना अकोला तालुक्यात राबवली आहे। यासाठी एक नायब तहसीलदार, मंडल अधिकारी दररोज 3 गावांचा दौरा करतात। त्यांच्यासोबत त्या गावाचे सरपंच, पोलीस पाटील आणि तलाठी असतात। त्यांच्या उपस्थितीत मृतांचं नाव 7/12 वरून कमी करून वारसाचं नाव लावलं जातं। तहसीलदार म्हणून काम करताना बऱ्याच वेळेस न्यायालयीन आणि महसुली प्रकरण चालवताना असं लक्षात आले आहे की बऱ्याच वर्षापासून मयत झालेल्या खातेदाराची नावे 7/12 वर कायम आहेत। वारसाची नावे टाकण्यासाठी नेमकी काय पद्धत वापरायची किंवा वेळ आणि पैसा लागतो आणि तकलीफ होते हे लोक शेतकऱ्यांना कळत नाही। आणि आज जी काही प्रकरण चालू आहेत, वाद चालू आहेत किंवा माऱ्या खेड्यामध्ये होत आहेत, ते वारसाची नावं नसल्यामुळेच नेमकी ही बाब हेरून मयत खातेदाराचा आम्ही शोध घेतला आणि या शोध घेऊन हे खातेदार त्यांच्या वारसाची नावे लावण्याचे काम आम्ही करत आहोत। अकोला तालुक्यात 11 मंडळं आणि 199 गावं आहेत। 1 जुलैपासून या अभियानाला सुरुवात झाली आहे। 15 ऑगस्ट पर्यंत तालुक्यातल्या मृत व्यक्तींची नावं 7/12 वरून काढण्याचं काम पूर्ण होणार आहे। त्यामुळे अनेक गैरव्यवहार आणि जमिनीचे वाद निकालात निघण्यास मदत होईल। आतापर्यंत तालुक्यातल्या 2013 मृतांची नावं 7/12 वरून कमी करण्यात आली आहेत। एखाद्या मृत व्यक्तीचा वारस आला नाही तर त्याची जमीन सरकार दरबारी जमा करण्याची तजवीज करण्यात आली आहे। 15 ऑगस्ट पर्यंत एकाही मृताचं नाव 7/12च्या उतार्यावर ठेवायचं नाही असा चंग अकोल्याच्या तहसीलदारांनी बांधलाय। त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, कष्ट आणि मानसिक त्रास वाचलाय। शिवाय वारस नोंदीवेळी होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत मिळाली आहे। त्यामुळे जिवंत 7/12ची मोहीम राज्यभर राबवल्या 7/12 वर खऱ्या वारसांची नोंद व्हायला मदत होईल। उमेश अलोनेसह ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा, अकोला।